नमस्कार येवकार, हांव किशोर नायगांवकार। गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आसा आणि एक आठवडो ह्या अधिवेशनाचो सोंपलो। खूबशे विशय चर्चेक येयले, गरमागरम चर्चा जाली, विरोधकांनी सरकाराक जाप विचारली, सरकारानूय आपली जी 33 आमदारांचे बळ आसा तेवूय ह्या विधानसभेन स्पष्ट करून दाखयले आणि एका आठवड्यान कितलेशेच विशय चर्चेक आयला। हेच्या मुखार जी अधिवेशन आसतलें तातून आनीक व्हडले व्हडले विशय, बरे बरे विशय चर्चेक येतले आणि तातूंतल्यान नेमके गोंयकारां खातीर कितें साध्य जातलें ते पळोवपा खातीर आमकां वाट पळोवची पडटली। ह्या एका आठवड्याच्या विधानसभा कामकाजाचे विश्लेषण करपाक लागून आमच्या वांगडा आसात बाब विशाल पै काकोडे। विशाल बाब, येवकार तुमकां। विशाल पै काकोडे हे फाटली कितलीशींच वर्सां राजकारणा कडेन संबंधीत आसा। पुरायपणान प्रशासन आणि राजकारण ह्या सगळ्या गोष्टींचो सखोल अनुभव, अभ्यास तांकां आसा आणि एक गोंयांतले एक आघाडीचे राजकीय विश्लेषक अशी म्हणूनय तांची वळख आसा। तांच्या कडल्यान आमी ह्या विधानसभा कामकाज आणि सत्ताधारी तशेंच विरोधक हांच्या कामगिरी विशीं चर्चा करतले। आमी सुरवातूच विशाल बाब अशी करूया की विधानसभेच्या फाटभुंयेर खंय तरी आमकां दिसतालें की विरोधकां मदीं एकजूट ना। आसात बोटार मेजपी 7 विरोधक आणि तातूंतय तांची प्रत्येकाची तोंडां वेगवेगळ्या दिशेन, पुणून ह्या आठवड्यान खंय तरी आमकां ती कांय प्रमाणात एकजूट दिसली आणि कांय प्रमाणात ह्या अधिवेशनात पहिल्या सप्तकात कांय प्रमाणात विरोधकांचो आवाज जालो। तुमचे हाचेर निरीक्षण कितें? किशोर बाब पळय, एकजूट थंय दिसली म्हणून ती एकजूट अशें आमी म्हणपाक शकना। कित्याक पयल्याच दिसा विधानसभा जेन्ना सुरू जाली तेन्ना विजय सरदेसायान एडजर्नमेंट मोशन मांडलें, जे ताणें मागीर काल लक्षवेधी सूचना घाली की कितलीशींच 2000 घरां वतात आनी गोंयकारांची घरां वतात, तेन्ना त्या संबंधी चर्चा करपा खातीर स्थगन प्रस्ताव ताणें हाडलो आणि तो ते मांडपाक उबो रावला आणि ताजे ते स्पिकरान एडमीट करूना, ताजेर तो हे मागता स्पिकरा कडेन। तेन्नाच विरोधी पक्ष नेतो उबो रावलो आणि ताणें आपलो ग्रीन सेसाचो फाटल्या विधानसभेत 40 मिनटां चर्चे जाल्लो। 60 मिनटांतली 40 मिनटांत ज्या विशयाचेर चर्चा जाल्ली तो विशय, त्याच संबंधीचो प्रश्न ह्या फाटी पोस्टपोन केला काय अनस्टार्ट केला म्हणून जवळ जवळ 10 ते 15 मिनटां थंय बोवाळ जालो। हाजे वयल्यान कळटा की विरोधक एकठांय ना थंय। आतां बरोबर आनी थंय कितें जालां की प्रत्येकाक आपले रेलेवन्स दाखोवपाक जाय, कित्याक ताचे लायव्ह टेलिकास्ट जाता, म्हणजे ते दाखोवपाचो प्रयत्न करपा खातीर हें कितें चल्लां काय कितें अशें दिसता। दुसरें, तुमी जर तर कॉलिंग एटेन्शनां पळयलीं जाल्यार सिवरेजाचेर कॉलिंग एटेन्शन आसा ते कोणें घाला? ते घाला कार्लोस, वेन्झी, युरी, क्रूज आनी आल्टॉन। म्हणजे हांगा विजय सरदेसाय आनीक विरेश मोरकार थंय ना। ताजे नंतर आनीक कॉलिंग एटेन्शन आसा ते ग्रोईंग क्रायम्स, रॉबरी। आता हो अत्यंत म्हत्वाचो विशय आणि विरोधक जर तर एकठांय आशिल्ले जाल्यार हांगा 7 जाणांनी हे कॉलिंग एटेन्शन घालूंक जाय आशिल्लें। म्हजें तर म्हणणें इतलें की आमी आज म्हणटा की 33 विरुद्ध 7 अशेंय ना। तें जे 3 इंडिपेंडंट एमएलए आहा ते पार्टी कडेन एफिलिएशन ना। आता मोगो पक्षाचे हांव समजूं शकता कित्याक तांच्या पक्षान निर्णय घेतला आणि ते सरकारान सामील जाल्या, पूण इंडिपेंडंट्स आर नॉट हियर टू एनीबडी। सो आनी एक्चुअली खरें म्हणजे इंडिपेंडंट आमदारा कडेनूय रीच आउट करपाची गरज आसा, ती जायत ना। आनी हांगा अशा म्हत्वाच्या विशयाचेरय 7 जाणांच्यो सयो ना। म्हणजे हे सामकें स्पश्ट करता की विरोधी पक्ष 7 जाण जे आसात हांची तोंडां 7 वटेनूच आसात। आता पहिलो जसो तुम्ही उल्लेख केलो की विजय बाब सरदेसायान एमडीआर रस्त्याच्या संदर्भातलो तो स्थगन प्रस्ताव मांडलो आणि विरोधी पक्ष फुडाऱ्यान त्याच वेळार तो ग्रीन सेसाचो विषय हाडलो। आता ग्रीन सेसाचो विषय फाटल्या फावटी विधानसभेन चर्चेक आयलो। हो एक खरो म्हटल्यार खूप अत्यंत गंभीर अशा पद्धतीचो हो विषय की सरकारान ग्रीन सेस लायलो, पुणून तो ग्रीन सेस वसूल करपाच्या बाबतीत मात सरकार कांयच पावलां उखलना आणि हातून अदानी आणि बाकीचे सगळे व्हडले व्हडले लोक आसात जे कोल इम्पोर्ट करतात आणि अशा वेळार तो ग्रीन सेस कित्याक लागून वसूल जायना? कारण सीएजी रिपोर्टा भितरूय आमी पळयला की ग्रीन सेसाची थकबाकी उरल्या, हाच्या विशीं सीएजीनूय थंय उलयल्लें आसा। आता सीएजी म्हटल्या उपरांत डायरेक्ट संबंध येता तो पीएसी कडेन येता, डायरेक्ट संबंध येता तो पीएसयू कडेन, पीयूसी कडेन येता। आता ह्या दोनूय कमिटीचेर विरोधी पक्षाचे फुडारी आणि विरोधी पक्षाचे आमदार असतात।
म्हणटकूच ह्या 4,000 कोटी रुपयाचो स्कॅम असो आरोप विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी केला. तर ह्या 4,000 कोटी रुपयाचे स्कॅमाचे नेमके कशा पद्धतीन एक्सपोजर जावपाक जाय विरोधी पक्षा कडल्यान आणि सरकाराक ह्या विशया वयल्यान विरोधी पक्ष कसो अडचणी हाडपाक शकता? पळय किशोर बाब, पयल्या आठवड्याच्या हाजो जर टेक अवे कितें म्हणत जाल्यार हो 4,000 कोटीचो घोटाळा जो विरोधी पक्ष नेत्यान लोकां मुखार दवरला. तो म्हणटा की 4,000 कोटीचे स्कॅम ह्या ग्रीन सॅसाच्या हातूंत भितर आसा. तुमकां याद जाता आसतली की 2011 अस्तित्वांत नाशिल्ल्या पब्लीक अकाउंट्स कमिटी ऑन मायनिंग हाजेर मनोहर पर्रीकारान 3,500 कोटीचो घोटाळो गोंयकारां मुखार दवरलो. आनी ताजो परिणाम कितें जालो तर त्या वेळार जे सरकार सत्तेर आशिल्लें ते 2012 सत्ते वयल्यान पयस केले. आतांच्या विरोधी पक्ष नेत्याक 3,500 न्ही आनी 500 कोटीचो बोनस मेळ्ळा. म्हणजे 4,000 कोटीचो घोटाळो आता खरो म्हणजे ताणें संपूर्ण गोंयांत पेडण्या साकून काणकोण मेरेन आनी मुरगांव साकून सावड्डे मेरेन व्हरपाक जाय. आनी हातूंतल्यान खरो म्हणजे आज हाजी टेस्ट आता फुडें येवपाची आसा. कित्याक ताणें स्वता विधानसभेन सांगला की 4,000 कोटीचो घोटाळो आनी तो आमी मुखार हाडटले म्हणून. आता सीएजी रिपोर्ट म्हटल्या उपरांत ताका डायरेक्ट थेट संबंध येता तो बिकॉज ही इज ऑन पीएसी. बरोबर. म्हणटकूच ताचो कसो उपेग ह्या बाबतींत जावं येता? पळय आतां हांवें फाटल्या खेपे तुमकां सांगिल्लें की रिपोर्ट तयार जायना. आतां म्हजे कडेन हांवें थोडे प्रश्नाचो अभ्यास केलो. म्हणजे फाटल्या आठवड्यान जे प्रश्न आयल्या आनी तातूंतलो एक पयलो हांवें इन्वेस्ट गोवा 2024 म्हणून एक इव्हेंट केल्लो गव्हर्मेंटान IDCन. आतां गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे पब्लीक अंडरटेकिंग कमिटीच्या अंडर येता. आतां ही ऑब्झर्वेशनां कोणें केल्या? ही सीएजीन ऑब्झर्वेशनां केल्या. आनी हाजेर आज पर्यंत विरोधी पक्ष नेतो एज अ चेअरमॅन ऑफ PUC एकूचदां उलोवना. आतां तातूंत ऑब्झर्वेशन कितें आसा की द बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर सिलेक्टिंग द इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी वॉज एवरेज एन्युअल टर्नओव्हर ऑफ 2 कोटी. वर्साक तांचो टर्नओव्हर 2 कोटी आसपाक जाय. जी एजन्सी सिलेक्ट जाली तांणी 3 वर्सांचो एवरेज हे 2 कोटी म्हणून हे केलो. ताजेर सीएजीन कितें म्हणलां? डिस्पायट दीस इनएलिजिबिलिटी द बिडर वॉज नॉट डिस्क्वॉलिफायड thereby vitiating the entire tender process. हे विधानसभेन दिल्लें उत्तर. म्हणटकीर कशें आसा, विधानसभेन थंय उलयलें आनी मागीर ओग्गी रावले अशें जावपाक शकना. हाजे खातीर तुजे कडेन टीम आसपाक जाय. हांवें फाटल्या आमचे जेन्ना चर्चा जाल्ली हांवें तुमकां कितें सांगिल्लें की थंय थिंक टँक आसपाक जाय. प्रत्येक पोर्टफोलियोचो सब्जेक्ट हेड हो विरोधी पक्ष नेत्या कडेन आसपाक जाय, एंटायर विरोधका कडेन आसपाक जाय. कित्याक ते ऑफिस जे आसा ते फक्त विरोधी पक्ष नेत्याचे न्हय, ते संपूर्ण विरोधकाचे ऑफिस. आनी थंय अभ्यासू अशे लोक आसपाक जाय जे स्टडी करून तांणी ह्यो गजाली लोकां मुखार हाडप. नाल्यार कशें जातलें? तुमी फक्त विधानसभेन सांगलें 4,000 कोटीचो घोटाळो जालो आनी मागीर तुमी कांयच केलें ना. अशें जावपाक शकना. तर हें जावपाक जाय. आतां जालां कशें? 21 तारखेक जनरल एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटान एक उत्तर दिलां की कोणा कडेन खंयच्या मिनिस्टरा कडेन कितलो स्टाफ आसा. तातूंत विरोधी पक्ष नेत्याच्या ऑफिसान फाटल्या 6 म्हयने ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी ना. ताणें ज्या दिसा ताबो घेतला त्या दिसाच्यान आज मेरेन अंडर सेक्रेटरी म्हणटा तो ना. प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून 2 पोझिशनां आसा थंय, ती दोनूय पोझिशनां ना. आनी अत्यंत आश्चर्य जावपाचें म्हणजे आज हे 15 दिसाचें अधिवेशन जे ते म्हणटाले की ना 18 दीस करपाक जाय, म्हयनोभर करपाक जाय, त्या विरोधी पक्ष नेत्याच्या ऑफिसान कंप्युटर ऑपरेटर ना फाटले 6 म्हयने. म्हणजे अशी टीम नासतना तुमी लोकांक कशें सांगपाक शकतात आनी लोकांचे विशय तुमी हे कशें करपाक शकता? हे मोठे कोडे म्हाका पडला. म्हणजे सेटअपूच ना तुमचे कडेन. म्हणजे प्रत्येक विशयाचो हो सखोलपणान अभ्यास जावपाक जाय. त्या विशयाचे एक्सपर्ट हे विरोधी पक्ष कार्यालयान आसपाक जाय, जेणे करून ते अभ्यास करून हो विषय व्यवस्थित पद्धतीन त्यांच्या मुखार दवरतले आनी तो
विरोधी पक्ष फुडारी तो विषय विधानसभेत व्यवस्थित बरोबर. मांडपाक कित्याक शकता. एका आमदाराक किंवा एका मनशाक सगळे सब्जेक्ट स्टडी करप हे इम्पॉसिबल. हम्म. दुसरे कशें आसता, प्रश्नाची उत्तरां पासून जी आसा ती 48 वरां पयलीं येता. हम्म. एका दिसा 18 प्रश्न असतात, 3 तारांकीत 15 अतारांकीत. हम्म. आता 18 प्रश्न तातूंत भितर एनेक्शर्स असतात वेगळे वेगळे. हे सगळे स्टडी करप हे एका मनशाक शक्यच ना. हा, बरोबर. तो कितलोय हुशार असलो जाल्यार बसून हम्म. ताका हे शक्य ना. हम्म. सो यू नीड अ टीम. हम्म. पूण आता जे विधानसभेन उत्तर आयलां 21 तारखेक, तातूंतल्यान कळटा की विरोधी पक्ष नेत्या कडेन स्टाफ ना. हम्म. आणि जो इम्पॉर्टंट स्टाफ आसा तो, आणि आसात कोण, आसात ते 2, म्हणजे जे जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटाच्या व्याख्येन ना. हम्म. जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटान जे स्टाफ सँक्शन करता तातूंत भितर जी डेजिग्नेशन ना, त्या डेजिग्नेशनाचे 2 स्टाफ, आणि ते बी भयंकर सिनियर, म्हणजे जवळ जवळ 75क पाविल्ले असे 2 स्टाफ थंय दाखयता. हम्म. आणि ते बी तांचे डेजिग्नेशन दिता लायझन ऑफिसर. हम्म. आता लायझन ऑफिसराचो आणि विरोधी पक्ष नेत्याच्या ऑफिसाचो संबंध कितें हो म्हाका कळना. हम्म. आणि हाजेर विरोधी पक्ष नेत्यान स्पश्टीकरण दिवचें पडटा. म्हणजे म्हाका दिसता की विरोधी पक्ष नेत्यान जर सरकाराक खरेंच जर अडचणी हाडपाचे आसा जाल्यार तशा पद्दतीन स्ट्रॅटर्जी आणि आपली टीम तयार करप हे खूप गरजेचें आसा. सामकें. आता हे विरोधी पक्ष फुडाऱ्याचे जाले. ह्या आठवड्या भितर सरकारान ज्या तरेन वेगवेगळे विषय हाताळले, सरकारच्या मंत्र्यांनी हाताळले. आता फॉर एक्झाम्पल TCPचेर बरोच बोवाळ जालो की सबज्युडिस अशें म्हणून तांणी कितल्याशाच प्रश्नाची उत्तरांच दिवंक ना. मागीर एग्रीकल्चर मिनिस्टराच्या डिमांड्साचेर काल आमी एग्रीकल्चर मिनिस्टराचें भाशण पळयलें. त्या पयलीं सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या मिनिस्टराचे डिमांड्स जाले. ह्या आठवड्यान जी जी उत्तरां मंत्र्यां कडल्यान विरोधी पक्षाक दिली, म्हणजे मागीर ती कॉलिंग अटेन्शनाची उत्तरां जावं, प्रश्नोत्तराची उत्तरां जावं, नाजाल्यार डिमांडाची उत्तरां जावं, ह्या संदर्भात तुमी कशें पळयता? पळय, सगळ्यान पयलीं सुरवात करया ती बजेटाचेर. कित्याक पयले 3 दीस अर्थसंकल्पाचेर चर्चा जाली. बरोबर. आता हांव तयारी ना म्हणटा किंवा विरोधकाचो एकवट ना कित्याक म्हणटा, कित्याक ते जे कितें थंय उलयतात ताजे वयल्यान हें दिसता. हांवें तयार केल्लें म्हजें मत न्हय. विरोधी पक्ष नेत्यान भायर येवन पत्रकारांक कितें सांगलें की गोंयचेर आज 30,000 कोटीचें रीण आहा. 30,000 crore हम्म. इज ऑन रेकॉर्ड. सीएमान जेन्ना उत्तर दिलां, रिटर्न रिप्लाय, तातूंत सीएम कितें म्हणटा, 33,957.98 crores. हम्म. म्हणजे विरोधी पक्ष नेतो आणि एक्च्युअल फिगर हातूंत भितर 4,000 कोटीचो फरक आसा. हम्म. ताजे नंतर हे जे पळय ते लायबिलिटी सांगतात, ही ऑफिशियल जे बॉरोईंग केल्लें ताजें आसता. त्या भायर सरकाराची एडिशनल लायबिलिटी आसता, हम्म. बिलां फारीक करपाची असतात, प्रोव्हिडंट फंड आसता, अश्यो खुबश्यो गजाली असतात. आता हे आनीक 3-4 हजार कोटी जाता. हम्म. म्हणजे आज म्हज्या कोतान, हांव फायनान्शियल एक्सपर्ट न्हय, पूण म्हजे कोतान सीएम जर तर 34,000 कोटी म्हणटा जाल्यार नक्कीच तो आंकडो 38,000 कोटीचेर आसतलो. हम्म. पूण तो 38,000 कोटीचेर आसतना विरोधी पक्ष नेतो जर तर 30,000 म्हणपाक लागलो जाल्यार देर इज समथींग रॉंग, सिरियसली रॉंग. आणि हाजेर तांणी इंट्रोस्पेक्शन करपाची गरज आसा. कित्याक हे अशी फिगर जर तुमी हातूंतल्यान कितें दिसता की तुमी एक तर सिरियस ना किंवा खंय तरी कितें तरी कम्युनिकेशन गॅप आसा. हम्म. आता दुसरो भाग, आमचे 4 इम्पॉर्टंट सेक्टर, एक म्हणजे हेल्थ, दुसरो एज्युकेशन, तिसरो PWD आणि चवथो सोशल वेलफेअर. आता तुम्ही बजेटाचेर डिस्कशन पळयलां आसतलें. वायट दिसता की बजेटाचेर डिस्कशन करचे पेक्षा डिमांड्साचेर पळय जे डिस्कशन जाता तें डिस्कशन बजेटा वेळारूय जाता. आनी थंय आंकड्यांचेर डिस्कशन जावपाची गरज आसा. थंय आंकड्याचेर डिस्कशन जावपाची गरज आसा. थंय पॉलिसी मॅटर्साचेर, म्हणजे बाबा बजेट इम्प्लिमेंटेशन करपाक तुमी कित्याक फेल जाले. हम्म. कित्याक फाटलीं 3 वर्सां म्हाका याद आसा जेन्ना दिगंबर कामत विरोधी पक्ष नेते आशिल्ले तेन्ना बजेट हे करचे पयलीं सीएमान एक्शन टेकन रिपोर्ट दिलो. हम्म. आणि एक्शन टेकन रिपोर्टाचेर एक जो ताणें फिगर दिल्लो की कितले हे आमी प्रॉमिसीस केल्या, तातूंत भितर पयलें जाल्यार 65% प्रॉमिसीस वेर नॉट फुलफील्ड. हम्म. म्हणजे असो अभ्यास जावपाक जाय की बाबा तुमी आतां कितें जाता, प्रत्येक फावटी आमी त्योच गजाली उलयता. दक्षिण गोंयचें हॉस्पिटल, आतां थंय कॅथ लॅब सांगलो, तो न्युरो सर्जरी युनिट सांगलें, 3 बजेटां काडून पळय तातूंत तेच आसा. सारकें. तर हे वायट दिसता की थंय खरें म्हणजे आंकड्यांचेर डिस्कशन जावपाक. आतां हेल्थ सर्वीस,
2020-21 बजेटान बजेट एस्टिमेट 822 कोटी, रिवायज एस्टिमेट 772 कोटी. म्हणजे पयलीं तुम्ही केलो 822 आणि मागीर तुमकां दिसलें ना 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 हें चड जाता म्हणून 772 केलो. एक्च्युअल कितलो 586 586. 2021-22 951 कोटी, रिवायज एस्टिमेट केलो 1,54,000 कोटी आणि एक्च्युअल जालो 765 कोटी. 2023-24 1,04,000 कोटी, 1,45,000 कोटी, रिवायज केलो 1,45,000 दवरलो, एक्च्युअल कितलो 765. हे हेल्थ सेक्टराचे म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट 60% हे पासून अचीव करपाक पावना. And this is something which is very serious. ताजे नंतर एज्युकेशन 175 कोटीचो 1,751 कोटीचो केलो, रिवायज केलो 1,791, एक्च्युअल 1,386. ओनू फाटल्या वर्सा 2023-24 219 करोड्स, एक्च्युअल 222 आणि सॉरी रिवायज 222 आणि एक्च्युअल केलो 182. म्हणजे ह्या प्रत्येक सेक्टर हे चारूय जे सेक्टर आसा हातून बजेट एस्टिमेट एक करतात, रिवायज दुसरेच करतात आणि एक्च्युअल ते कितलेशेच पटीन कमी आसता. म्हणजे हे कितें तर गव्हर्नन्स सारकें ना. म्हणजे सांगपाचें जर जालें जाल्यार एस्टिमेट करता, समजा एस्टिमेट केलो 100 रुपया, मागीर रिवायज करता तो 900 रुपया, पूण प्रत्यक्षान खर्च करता 500 रुपया. म्हणजे हे सगळे आंकड्यांचो खेळ दाखोवन सुरवातीक दाखोवप कितें की आमी ह्या खात्या खातीर इतके कोटी रुपया दवरल्या म्हणून, पूण प्रत्यक्षान जर पळयत एक्च्युअल ते कोटी जे दवरलेले असतात तातूंतले कांय मोजकेच कोटी हे प्रत्यक्षान उपयोगाक येता, बाकीचे कोटी हो फक्त आंकड्यांचो खेळ. आणि तातूंतल्या आणि दुसरें म्हणजे कशें आसा, तुम्ही बजेट एस्टिमेट करतना तुम्ही ठरयलें न्ही की बाबा आपूण अमके 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 प्रोजेक्ट करतलो, अमके अमके पॉलिसी करतलो. ठीक आसा, तुमकां मागीर दिसलें की ना हे जायना आनी तुम्ही रिवायज करता, पूण रिव्हिजन कॅनॉट बी ऑफ 100 कोटी 200 कोटीचो. एक नॉमिनल कितें तरी आसता. आणि मजा म्हणजे कितें की एक्च्युअल जो जाता खर्च तो जवळ जवळ 60% कमी. म्हणजे बजेट एस्टिमेट जर तर तुम्ही 100 रुपये केल्लो, रिवायज जर तुम्ही तो 70 रुपये केलो जाल्यार तूं खर्च करता एक्च्युअली 40 रुपया. हे कशें? म्हणजे हे सगळें म्हाका दिसता आंकड्यांचे मायाजाल. आणि हाजेर खरें म्हणजे आमचे गोंयान जे अर्थतज्ञ आसात हांणी हाजेर आतां खरें म्हणजे उजवाड घालपाक जाय. आणि जालां कितें, गोंयान आतां एक्टिविस्ट म्हणलें की फक्त आमी जमीन ते महत्वाचे विशय आसात, हांव ना म्हणना, पूण हे जे मायाजाल जे जाता कित्याक शेवटी हे सगळे पयशे जनतेचे हो टॅक्स पेयराचो पैसो. तर हाजेरूय आतां अर्थतज्ञांनी विश्लेशण करून ते लोकां मुखार हाडपाची गरज आसा आणि विरोधकांनी हाजेर अभ्यास करपाक जाय. सारकें. विशाल बाब, विधानसभा म्हटल्या उपरांत आमच्या लोकशाहीचे एक पवित्र मंदिर, ज्या मंदिरा भितर गोंयशी संबंधित सगळे विषय हे थंय चर्चेक येवपाक जाय, लोकांक कळपाक जाय. आता नॅशनल सेक्युरिटी म्हणया किंवा असे काय विषय जातूंतल्यान देशाच्या किंवा राज्याच्या सेक्युरिटीक सुरक्षेक खंय तरी जर धोको निर्माण जाता जाल्यार त्या बाबतींत खंय तरी आमी एक कांय म्हायती ही आमी दवरपाक शकतात. पूण हालींच्या तेंपार आमी पळयला की जे विशय सरकाराक अडचणीचे थारपाक लागल्या थंय सरकार सबज्युडीज म्हणून तातूंतल्यान पळ काडपाचो प्रयत्न करता. आता टीसीपीचो विशय, तातूंत सेक्युरिटी काय ना, सबज्युडीज आसपाक कोर्टांनी सांगना की हो विशय खंय तुमी चर्चेक हाडपाक जायना किंवा कांयच करपाक जायना. जाल्यार टीसीपीच्या विशयाचेर जी भुमिका मंत्र्यांनी घेतली आणि सबज्युडीज म्हणून प्रश्न उत्तराक दिवपाक न्हयकार दिलो, हो विशय आतापर्यंत तुम्ही राजकारण पळयला, आतापर्यंत तुम्ही कितल्योश्योच विधानसभा पळयल्या, हो सबज्युडीज म्हणून हो जो विषय आता तयार जाला तो तुम्ही कसो पळयतात? किशोर बाब, पळय, मंत्र्यान सांगलें की मॅटर सबज्युडीज आनी म्हणून आपूण उत्तर दिवपाक शकना. आता हो निकश जर तर खरोच विधानसभेन एप्लिकेबल करतले जाल्यार म्हाका दिसता सगळ्यात पयलीं तो 8 आमदारांक करचो पडटलो, जांणी डिफेक्शन करून जे एका पक्षांतल्यान दुसऱ्या पक्षान गेले आणि तांचेर आज सुप्रीम कोर्टान मॅटर पेंडिंग आसा, तातूंतलो एकलो मंत्री आहा. तर सबज्युडीज जर तर हांगा एप्लिकेबल जाता जाल्यार तांकां जावपाक जाय. एक म्हणजे तांकां तशें पळोवपाक गेल्यार तांकां विधानसभेन बसपाचोय अधिकार ना, बसले जाल्यार उलोवपाचो अधिकार ना, प्रश्नय घालपाचो अधिकार ना. म्हणजे एक कडेन तुम्ही सबज्युडीज म्हणटात आणि दुसरे कडेन तुम्ही तांकां सगळे एलाव करतात. हे म्हाका तरी बरोबर दिसना.
सबज्युडीस असले बरोबर आसा, आनी सबज्युडीस असले जाल्यार पसून कोर्टान कितें डायरेक्शन समज दिलां जाल्यार ते तुमी हे करूं शकता न्ही. आतां पळय, सेसाच्या विशयाचेर विरोधी पक्ष नेत्यान कितें सांगलें की तुमकां कोर्टान स्टे ऑर्डर दिल्या रिकवर करनाका म्हणून दिवना, म्हणजे तुमकां स्टॉप कोण करता. बरोबर, एक्झॅक्टली सारकें. आता महत्वाचो विषय विशाल बाब, एक म्हणजे विरोधी पक्ष फुडाऱ्यान 4,000 कोटीचो स्कॅम काढलो. काल विजयबाब सरदेसायन 50,000 कोटी रुपया. आता 4,000 50,000 कोटी हे ऐकल्या उपरांत लोक म्हणटा अरे इतक्या 1,000 कोटींचे घोटाळे चालले जाल्यार तातूंत भितर विधानसभेन चर्चा जावन हो घोटाळो कोणी केलो आणि ताका जबाबदार कोण हे थंय एस्टाब्लीश जावपाक जाय. हो 50,000 घोटाळ्याची जी चर्चा जाली जुवारीची, तातूंत बाबुशान एक गजाल स्पश्ट कितें केली की ह्या सगळ्या गजालीक कोमनीदाद जबाबदार, आमी कोमनीदादी भितर हस्तक्षेप करपाक शकना. दुसरो हो घोटाळो म्हणटा तो पयलीं जाला, आपूण आसतना हो घोटाळो जावंक ना. आता जुवारीचो विशय हेच्या पयलीं चर्चेक येयल्या, ह्या विशया कडेन तुमी कशें पळयतात? पळय, आतां सरकार जाय तेन्ना आमी हस्तक्षेप करपाक शकता म्हणटात, जाय तेन्ना ना म्हणटा. आतां कोमुनिदादीच्या आनी सरकारी जागेन जी घरां आसात ती कायदेशीर करपाक जेन्ना तुमी वतात तेन्ना तुमी थंय हस्तक्षेप करना, सारकें करतात न्ही. The houses which are there in Comunidad land or government land and which are illegal. Now government is saying that we are going to legalize it. म्हणजे you are interfering or intervening in that Comunidad land. म्हणजे हांगा इंटरफियर जावपाक तुमकां कोणें हें केला. दुसरो थंय मुद्दो कितें आसा की काल त्या आमदारान ताका विचारलें की तुमी जो पळय कायदो हाडला 2024 तो तूं हे कसो म्हणटा, प्रॉस्पेक्टिव्ह कसो म्हणटा, इट हॅज टू बी रिट्रोस्पेक्टिव्ह. तूं ते हे कित्याक करपाक शकना. तो म्हणटा ना, म्हणजे हे सिलेक्टिव्ह जे पळय कायद्याची पसून पळय इम्प्लिमेंटेशन आसा ते सिलेक्टिव्ह कशें जाता हे म्हाका एक खरेंच समजना. कायदो हो सगळ्याक एप्लिकेबल आसपाक जाय. हो विशय इतल्याच खातीर गंभीर की खंयच्या तरी तेंपार भाऊसाहेब बांदोडकरान ती जमीन जुवारीक दिली फॉर इंडस्ट्रियलायझेशन, जेणे करून गोंयच्या लोकांक नोकऱ्यो मेळपाक जाय, गोंयान उद्देग क्षेत्राचो विकास जावपाक जाय म्हणून. तर ह्या वेळार तो 50,000 स्क्वेअर मिटराची जमीन मुळात वापरली खूप कमी. आता आमी IITचे उलयतात, हेर गजाली खातीर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीक जमीन जाय म्हणून सांगतात आणि तांकां तुमी वेगवेगळ्या जाग्यार जमनी दिता. हांगासर तुमच्या कडेन अवेलेबल आसा जमीन, तुमचो लिगल एक्सपर्ट जो तुम्ही एडवायस मागलेलो तोही सांगता की ही जमीन जाय जाल्यार सरकार ताब्यान घेऊ शकता म्हणून. इतले आसूनय ही जमीन तुम्ही बिल्डरांक मेकळेपणान थंय दिल्लेली आसा आणि बिल्डर थंय कोट्यांनी रुपयाचे व्यवहार करीत आसा. आता कालच्या विशया उपरांत विशाल बाब एक इंटरेस्टिंग गजाल थारली, म्हटल्यार बाबूश मोन्सेरात हांणी जेन्ना स्टेटमेंट केलो की ह्या घोटाळ्यान आपूण ना, आपल्या कार्यकाळान हो घोटाळो जावंक ना, हो घोटाळो पयलीं जालो म्हणून. आणि त्या वेळार एक सोशल मिडियाचेर एक व्हिडिओ व्हायरल जावपाक लागलो आणि त्या व्हिडिओ भितर एक आमचो गोंयचो नामनेचो सोशल एक्टिविस्ट ताणें असो एक स्टेटमेंट केला की जुवारीची जी जमीन आसा, ज्या जमनीन आता हे सगळे व्यवहार चल्ल्या, त्या जमनीत एक व्हडलो बिल्डर आणि रेव्हेन्यू मिनिस्टराशी संबंधित एक मनीस हो तातूंत इन्वॉल्व आसा आणि तांचे थंय प्लॉट विकपाचें हें सुरू आसा. म्हणटकूच हांगा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट जाता. मागीर हे इतल्यो गजाली जर आसत जाल्यार एक विजय सरदेसायन उलोवन जावचें ना, ताका बाकीच्यांनी तशा पद्दतीन सपोर्ट करून सरकाराक ह्या गजालीचेर एक्सपोज करपाक जाय आसलो. म्हजें तरी म्हणणें आतां सामकें अशें आहा की जालें तें जालें. आतां तरी 7 जाणांनी एका टेबलाचेर बसपाक जाय आनी 7 जाणांनी एक कलेक्टिव्ह असो हे करपाक. कित्याक अजून 10 दिसाचें कामकाज उरलां. बरोबर, 2 आठवड्याचें कामकाज उरलां आनी 10 आठवडे म्हणजे 10 दीस म्हणजे खूब जाले. तातूंत 2 शुक्रार आसात प्रायव्हेट मेंबर रिझोल्युशन घालपाक मेळटा. तर हे जर तर तांणी केलें जाल्यार आनी दुसरें कशें जाता, एकलो एक उलयता, दुसरो उलयता, तिसरो फाटल्यान तिसरो उलयता, अशें जायना. आनीक हांवें थंय ऑब्जर्व केलां तें म्हणजे नांवान हें करप. म्हणजे तुमी तें पळयलां आसतलें की विरोधी पक्ष नेत्याक तूं नांवान राव रे म्हणून सांगपाक शकना. तो दुसरो आमदार ताका तूं राव रे, नांव घेता ताका सांगता राव रे. हें बरोबर न्ही. पयर सभापतीन विरोधी पक्ष नेत्याक सांगलें की तूं तुज्याच आमदाराक उलोवपाक दिना म्हणून. सो विरोधी पक्ष नेत्याचो मायक जरी कंटिन्युअस ऑन आसलो जाल्यार एक ताणी हें कितें करपाक जाय की बाकीच्याचे सगळ्याचे उलोवन जातकीर मागीर ताणें उलोवप. आतां पळय सीएम मिनिस्टर उलयता किंवा हे उलयता तेन्ना सीएम उलयना, जेन्ना सीएम उबो रावता तेन्ना बाकीचे सगळे बसता. सो हेंच हांगा जावपाक जाय खंय विरोधी हातूंत. आतां आनी एक म्हत्वाचो मुद्दो हांवें हें केला म्हणजे ड्रग्स. हें एक मोठें संकट आज गोंयचेर आसा
आणि एक प्रश्न आशिल्लो की स्कुलां आनी कॉलेज हांचे लागसार ड्रग्स विकपी अशे हांकां किंवा इलिगल पोजेशन आशिल्ले ड्रग्स अशे कितले लोकांक धरले. आंकडो ल्हान आसा कित्याक गव्हर्मेंटाचो डेटा तो, पूण ह्या आंकड्यांतल्यान आमी म्हणटा पळय सुता वयल्यान स्वर्ग घडपाचो किंवा टीप ऑफ द आयसबर्ग, म्हाका ती भिरांत हांगा दिसता. 2022 4 केसी बुक्स जाल्ल्यो, एक गोंयकार अरेस्ट जाल्लो, 3 भायले जाल्ले. 23 3 केसी बुक जाल्ल्यो, एक गोंयकार 4 भायले. आनी 2024 6 केसी जाल्यो, एक गोंयकार 5 भायले, म्हणजे 3, 4 आनी 5. आनी हांगाय बी 3, 4 आनी 6 म्हणजे आंकडो वाडटा. स्कुलाकडे आणि कॉलेजीकडे आणि कॉलेजीकडे ड्रग्स पावपाक लागल्यात. आता हो विधानसभेन दिल्लो सरकारी आंकडो, पूण इन रियलिटी थंय कितें जालां आसतलें हाची कल्पना आमी करपाक शकता. हाजेरय फुडल्या दिसांनी विरोधी पक्षान खरें म्हणजे हाजेर चर्चा होम डिपार्टमेंटाचे डिमांड्स आसा. तेतूंत हो मुद्दो खरो म्हणजे चर्चेक घेवपाक जाय की दिस इज व्हेरी अलार्मिंग हें, कित्याक इट इज ग्रोईंग, कमी जायना तें. बरोबर. आणि हे फाटली 3 वर्सांची. आणि दुसरी गजाल हालींच म्हाका दिसता गोमंतकाचेर काय खंयच्या तरी पेपराचेर एक बातमी आयिल्ली, ती म्हटल्यार सरकारी शाळा आणि कॉलेजाच्या परिसरान हालींच्या तेंपार प्रचंड प्रमाणात बार्रां येवपाक लागल्या. कितलीशीच परमिशन्स ही त्या परिक्षेत्रान ही दिवपाक लागल्या. म्हणजे एकीकडे बार्रां वाडत आसात, दुसरीकडे ड्रग्स येत आसात. म्हणून शिक्षणाची परिस्थिती ही नेमकी कितें गोंया मुखार, हो विशय हो म्हाका दिसता फुडल्या तेंपार येवंकूच जाय. विशाल बाब, 2 म्हत्वाचे विशय आमी ह्या भासाभासीचो शेवट करच्या पयलीं घेवया. तो म्हटल्यार आमी सदांच एक असो विचार करता की विधानसभेन आमी लोकांनी प्रतिनिधी धाडटाना तो एक सुशिक्षीत आसचो, जाणकार आसचो, जो वेगवेगळ्या विशयाचेर सखोलपणान अभ्यास करून उलोवपाक शकता. एक बिल काल चर्चेक आयिल्लें, ते बिल म्हटल्यार जे एबंडन प्रॉपर्टीज आसात, ज्या प्रॉपर्टीक कोणूच वारस ना, ताका कोणूच आवय बापूय ना, अश्यो ज्यो प्रॉपर्टी आसात त्यो प्रॉपर्टी सरकार आपल्या ताब्यात घेवपाक सोदता. आणि त्याच अनुशंगान सरकारान हो कायदो हाडलो. त्या कायद्याच्या संदर्भान एडव्होकेट कार्लोस फेरेरा जे आसात तांणी एक विशय मांडलो. तो विशय मांडटकूच जी कितें विधानसभा गरमागरम जाली. आणि त्या वेळार आमकां अशें पळोवपाक मेळ्ळें की मुख्यमंत्र्यांनी पयलेच फावट कार्लोस बाबाच्या लिगल नॉलेजीक सुद्धा चॅलेंज केली की तूं उठ सुद्धा आमकां कायद्याची भाशा शिकोव नाका, आमच्याकडे कायदे, आमकांय कायदो कळटा म्हणून, आणि तुका जर विरोधूच करपाक जाय जाल्यार तूं कोर्टांत चल म्हणून. आता सरकार जर अशा पद्दतीन वागपाक लागलें की आमी कायदो हाडटले, तुमकां जर कितें करपाचें आसा तुमी कोर्टांत चला, अशें विधानसभेन जावपाक शकना. विधानसभा कित्याक आसता, सगळ्यांचें म्हणणें आयकून आणि जे कोणाचो विरोध आसा ताका पटोवन दिवप की हो तूं चिंतता तशें ना, हें राज्या खातीर ना जाल्यार राज्याच्या भल्या खातीरूच आसा. ती जी भाशा त्या डिस्कशनाच्या वेळाचेर आमकां आयकपाक आनी पळोवपाक मेळ्ळी, ती तुमकां योग्य दिसता? योग्य अजिबात ना. कारण काल आतां तुमी कोर्टाक वतात, पयर ताणें सांगलें तुमी आरटीआय घालात. आरटीआय घालपाक गेले जाल्यार ते मेळना. इवन प्रश्नाचेर बसून इन्फॉर्मेशन मागतना आतां 5 वर्सांचें मागपाक मेळटा. आणि खंयचे 5 वर्सांचे, फाटले 5 वर्सांचे. म्हाका समज 2014 ते 2016 पर्यंत जाय ते म्हाका मेळना. तर ही जी रिस्ट्रिक्शनां आसा ही कित्याक? आणि दुसरें, आरटीआय घालप किंवा कोर्टान वचप हाका पयशे पडटा न्ही. आमदार हो आमचो प्रतिनिधी, म्हज्या प्रतिनिधीच्या मार्फत गोंयकार आपले विशय थंय मांडटा. त्या आमदाराक ताच्या लोकांनी सांगलां आसतलें की बाबा तूं हो प्रश्न थंय मांड म्हणून. थंय ताका तूं डायरेक्ट कोर्टान वर किंवा तूं आरटीआय घाल, हें बरोबर न्ही. म्हाका दिसता विधानसभेत इन डेप्थ चर्चा ही जावपाकूच जाय. दुसरी गजाल विशाल बाब, आणि एक इंटरेस्टिंग गजाल जी सदांच म्हणजे ती आरटीआयकूय लागू जाता आणि हांगा विधानसभेतूय लागू जाता. तर तुमीच म्हाका सांगा, फाटली कितलीशीच वर्सां सावन आतां असेंब्ली जायत आसात आणि ते असेंब्लीक वेगवेगळ्या आमदारांक ती खातीं उतरां दीत आसात. आता जेन्ना ती खातीं त्या संबंधित सगळ्या विशयाचेर उतरां दितात, ती दिल्या उपरांत ती उतरां ही ऑन रेकॉर्ड उरतात. म्हणटकूच फाल्यां समजा जर एखाद्या आमदारान फाटल्या 25 वर्सांचो रेकॉर्ड मागलो जाल्यार तो रेकॉर्ड नसप हो प्रश्नूच येना. तो तुमच्याकडे अवेलेबल आसपाक जाय, कारण तुम्ही हेच्या पयलीं तो रेकॉर्ड दिल्लो आसा, मागीर तो रेकॉर्ड आतां दिवपाक प्रश्नूच येना. आरटीआयच्या बाबतींत तशेंच. आरटीआय जेन्ना वेगवेगळे लोक एकदा आरटीआय तुका दिलो काय इट इज अ पब्लीक मॅटर, तो पब्लीक जालो डॉक्युमेंट,
मागीर परत दुसऱ्यान म्हणटकूच ना ते आमी इन्फॉर्मेशन दिवपाक शकना. हाचो अर्थ ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित मॅनेज जायना आणि ऍडमिनिस्ट्रेशन जो डाटा आसा तो मॅनेज करिना. म्हणटकूच नवे मनीस जेन्ना येता त्या डिपार्टमेंटान ताका तो सगळें परतून सोदचें पडटा. आता ऍडमिनिस्ट्रेशन म्हणटकीर आनी एक प्रश्नाचें उत्तर म्हाका मेळ्ळां. पब्लीक ग्रिव्हियन्सीस हय हय फाटल्या 5 काय वर्सांनी 9,121 केजी रिसीव जाल्यो कंप्लेनी. पब्लीक ग्रिव्हियन्सीस 9,121. तातूंतल्यो 1,231 पेंडिंग आसात आनी 2,996 बंद केल्यो. म्हणजे जाल्यो कितल्यो ह्यो 3,000 4,200. फक्त 4,200चो हे आसा. उरिल्ल्यो जवळ जवळ 5,000 केजी आतां हांगा इन्फॉर्मेशन ना. तशेंच पयर एक RTI आयले, गोवा लेजिस्लेचर सेक्रेटरिएटान दिले आनी ते म्हणटा कितें गोंयचो एकूय आमदार 2022 ते 2025 एप्रील पर्यंत गोंया भायर वचूना आनी देशा भायरूय वचूना. आनी ते म्हणटाना तो कशें म्हणटा की एज पर द रेकॉर्ड्स मेंटेन बाय गोवा लेजिस्लेचर सेक्रेटरिएट. म्हणजे तुम्ही तांणी जो रेकॉर्ड मेंटेन केला ताजे प्रमाणे गोंयचो एकूय आमदार गोंयच्या भायर वचूना, देशाच्या भायर वचूना. हो रेकॉर्ड तुम्ही कसलो मेंटेन करता? आणि तुम्ही जर तर तो मेंटेन करिना जाल्यार ताणें उत्तर कितें दिवपाक आशिल्लें की बाबा हो डेटा आमी मेंटेन करिना. बरोबर सारकें सारकें. म्हणजे हे रेकॉर्ड मेंटेनन्स पसून पळय आसा न्ही हाजेरूय खरें. आनी हें कितें जाता, जो आमदार प्रश्न घालता त्या आमदारान ते प्रश्न आपले कितले एडमीट जाले, ताका उत्तरां कितली मेळ्ळी. कित्याक आतां हांव बसून कांय प्रश्न सोदतालो तेन्ना कांय प्रश्नाचे एनेक्शरच थंय अपलोड केल्ले ना. थंय बरयला मेन उत्तरान बरयला एनेक्शर ए आसा, पूण सकयल जर तर तो एनेक्शर ए सोदपाक वचत एनेक्शर ए थंय ना. तर हे जे एम्बिग्विटी आसा ही आमदारान, ते आमी जनता वचून थंय तांचे कडेन आमकां विधानसभेक वचूंक मेळना न्ही. तर आमदारान हे हाजेर लक्ष दिवपाक जाय. आनी म्हणून हांव कितें म्हणटा की फक्त विधानसभा हे करप हें आमदाराचें काम न्ही. आमदार म्हणटा तो कंटिन्युअस 365 दीस आनी तो आपूण जावन निवडणुकेक राविल्लो आसता. ताका कोणें तरी लोकांनी हें केल्लो नासता न्ही. तूं जेन्ना निवडणूक लडोवन जिखता दॅट मिन्स यू शूड बी कमिटेड टू द कॉज. ते जाता काय ना हो एक मोठो प्रश्न. निमणो विषय विशाल बाब तो पोगो. काल पोगोच्या संदर्भात प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन काल विधानसभेन आयले. विरेश बोरकर हांणी ते रेझोल्युशन मांडले. आता प्रश्न असो आसा की त्या रेझोल्युशनाच्या वेळाचेर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगले की हे रेझोल्युशन हे एडमिटूच जावपाक जायना म्हणून. आपल्या गजाप दिसता की स्पिकरान ते कशें एडमिट केले आणि सेक्रेटरीन ते कशें एडमिट करून घेतले. म्हणटकूच आता माजी सभापती म्हणूनय तांणी काम केल्लें आसा. म्हणटकूच तांणी सभापतीच्या आणि लेजिस्लेचर सेक्रेटरीच्या पात्रतेचेरूच प्रश्न निर्माण केलो की हे जे रिझोल्युशन एडमिट जावंक जायना आसलें ते एडमिट जालें. आता जेन्ना एडमिट जालें तेन्ना ते रेझोल्युशन तेचेर चर्चा करपाक म्हाका दिसता कांयच हरकत नसली, ताचेर चर्चा करूं येता आसली. त्या वेळार चीफ मिनिस्टरान एक म्हत्वाचें इन्फॉर्मेशन दिलें, जें इन्फॉर्मेशन सगळ्या गोंयकारां खातीर एक नवें इन्फॉर्मेशन थारलें. तांचें अशें म्हणणें आसा की जी मागणी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टी करता जाल्यार पोगो करता ती ऑलरेडी कायद्या भितर आसा. कायद्या भितर म्हटल्यार नोटरीज म्हणून जो सक्सेशन ऑफ नोटरीज म्हणून जो कायदो आसा तातूनय ते स्पष्ट केल्लें आसा. द गोवा सक्सेशन स्पेशल नोटरीज अँड इन्व्हेंटरी प्रोसिडिंग्स ऍक्ट 2012 हातून गोंयकार कोण हे डिफायन जाल्लें आसा. तशाच पद्दतीन कोड ऑफ कम्युनिटी भितरूय गोंयकार कोण हे डिफायन जाल्लें आसा. म्हणटूच गोंयकाराचें डेफिनेशन आसा त्याच्या खातीर वेगळें हें आसपाची गरज ना. इतलो मुद्दो म्हाका दिसता विशाल बाब ती जर चर्चा जाल्ली, कारण तांकां डेफिनेशन गोंयकाराचें कित्याक जाय ताच्या फाटल्यान तांची एक भुमिका आसा ती मांडपाक तांकां दिवंक जावं. आनी सरकारान जर डेफिनेशन गोंयकाराचें आसा जाल्यार तें डेफिनेशन हें खऱ्या अर्थान वेगवेगळ्या गजाली खातीर लागू आसा काय, आणि जर ते लागू करतलो आणि गोंयकाराचेर जर हित जपतलो जाल्यार सरकार आपली भूमिका त्या ठरावाच्या वेळार मांडपाक शकता आसले. हो विशय चर्चेक घेवंक ना. आणि जो गोंधळ काल जालो तो सगळो गोंधळ योग्य आसलो काय कितें? पळय आतां कशें आसा, इतलो म्हत्वाचो विशय तो एकच आमदार घालता. हांगाय खंय तरी हें आसा न्ही. हें खरें म्हणजे कलेक्टिवली 7 जाणांनी बरोबर घालपाक जाय आशिल्लें. ताका लागून थंय कोऑर्डिनेशन जाय आशिल्लें. दुसरी गजाल आतां डॉमिसायल, अगेन आय एम नॉट अ लिगल एक्सपर्ट ऑर कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट, पूण 15 वर्सांचे डॉमिसायल पळय सध्या आसा. नोकऱ्यो आणि 15 वर्सां म्हणजे ती अशी वतात.
2012 जो मनीस गोंया आयिल्लो तो सद्या गोंयकार जालो एज पर 15 years डॉमिसायल. बरोबर. हाजेरय एक सामकी सखोल हे जावपाची गरज आसा. कित्याक गोंयकार म्हणजे कोण आनी आतां तर ह्या दिसांनी नवो ट्रेंड आयला नांव बदलपाचो. हय 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 सामको. तो जायराती येत आसात हय, पेपराचेर. हय, हय. तर हे दिस इज आनी काल ताणें विरेशान जें सांगलें की बाकीच्या राज्यांनी आपली आयडेंटिटी हा. प्रोटेक्ट करपाची हें आसा थंय प्रोविजन आसा. हय. आणि गोंयांत वचून पंडित नेहरून कितें सांगिल्लें की यू डिसायड अबाउट युअर फ्युचर आनी अबाउट युअर आयडेंटिटी. करेक्ट, करेक्ट. सो आमकां हो पूर्ण अधिकार आसा आमची आयडेंटिटी हे करपाक. आनी दुसरें म्हणजे प्रश्न कितें आहा किशोर बाब, सरकाराक दिसना गोंय उरचें हें सद्याच्या सरकाराक दिसना. गोंयकार हांगा सम्राट राजा कसो उरचो हें सरकाराक दिसना. आनी जर तर दिसता जाल्यार मागीर ह्यो आडखळी कितें हाडटा तुमी, कित्याक तुमी चर्चा करिना? बरोबर. म्हाका दिसता ह्याच मुद्द्याचेर आमी आयची ही भासाभास सोंपोवया. सरकाराक खरेंच दिसना काय कितें की ह्या गोंयकारांच्या राज्यान गोंयकार हो राजा आसचो, गोंयकार हो सुरक्षीत आसचो, गोंयचो फुडार, गोंयच्या आयच्या पिडयेचो जो फुडार, तांची जी भावी पिढी आसा तिवूय फुडाराक गोंयांत सुरक्षीत रावची अशें जर सरकाराक दिसता जाल्यार विरोधकांनी हो विशय मांडप आनी ताचेर बोवाळ घालून विरोधकांक तो विशय चर्चेकूच घेवंक दिवप ना हे नेमकें कितें. सरकाराक जर दिसता जाल्यार सरकारान अशा वेळार विरोधकांच्या अशा प्रस्तावाचें स्वागत करपाक जाय आनी जो विरोधक दुबाव उक्तायतात तो दुबाव विरोधकांनी उक्तावपाची गरज ना. आमचें सरकार सक्षम आसा गोंयकाराचें हित, गोंयकाराचें संरक्षण आनी गोंयच्या भावी पिडयेचें संरक्षण दवरपाक लागून अशी भुमिका आसपाची गरज आसली. पूण ती भुमिका आमकां दिसना. म्हणटकच जे सत्तेन येतात ते खरेंच गोंयकारांचें हित जपतात काय गोंयकारांच्या विरोधान वागतात हाचो सोद म्हाका दिसता दर एका गोंयकारान घेवचो पडटलो. आनी तो जर सोद घेतलो जाल्यार ह्या विधानसभा अधिवेशनाकडे ह्याच न्हय तर प्रत्येक विधानसभा अधिवेशनाकडे गोंयकारांनी बारीक नदरेन पळोवचें पडटलें. त्या अधिवेशनान कोण आमदार, आमचे लोकप्रतिनिधी कितें उलयतात तें आयकपाक जाय, पळोवपाक जाय आनी सरकार वेगवेगळ्या विशयाचेर कितें भुमिका मांडटा तेवूय आमी पळोवपाक जाय. तें जर आमी पळयत जाल्यारूच आमी खंय तरी शाणे जातले, जागे जातले आनी गोंय सांबाळपाक शकतले. विशाल बाब, म्हाका खूब खूब धन्यवाद तुमचे. तुमी हो सगळो विशय पुरायपणान व्यवस्थीत पद्दतीन अभ्यास करून आमच्या मुखार मांडलो. फुडल्या सप्तकानूय आमी अशेंच फुडल्या शेनवार दीस बसया आनी फुडल्या सप्तकाच्या कामकाजाचो नियाळ घेवया. फक्त म्हजी एकच अपेक्षा आसा की फुडल्या शेनवारा जेन्ना आमी बसतले तेन्ना फाटल्या शेनवारा जे गब्बर सिंग डायलॉग आनी कविता हाजेर जो पळय फोकस जालो आनी ताका लागून बाकीच्यो ज्यो मुख्य हे आसा ह्यो ज्यो फाटी पडल्यो त्यो आमदारा कडल्यान जावच्यो न्हय. आमकां जे जाय ते तुमचे डायलॉग हे ते आमी भायर पळोवपाक शकतात, भाशणांनी आयकुपाक शकतात. पूण विधानसभेन तुमी सिरियसलीच अभ्यास करून तथ्य, फॅक्ट्स आनी फिगर्स ही थंय सरकाराच्या मुखार हाडची आनी सरकारानय ते जे कितें ग्रिवियन्स दवरतात ते गोंयकाराचे ग्रिवियन्स दवरतात, ते काय पर्सनल दवरनात. ते सरकारानय तांकां तसोच हे दिवचो, प्रतिसाद दिवचो अशी म्हजी अपेक्षा. आनी नक्की दिसता म्हाका अशें जातलें. नक्कीच आमी ती अपेक्षा करयाच आनी फुडल्या सप्तकान दर एकलो आमदार आनी सरकार कशा तरेन ह्या बाबतीत गोंयकार ही प्रायोरिटी दवरून हो सगळो विशय हाताळटले ते आमी पळयतलेच. खूब खूब धन्यवाद तुमचे. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आनी तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.